गोविंद जाधवांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पद भूषवताना नुसतंच पैसे खाण्यास प्राधान्य दिल्यानं त्यांच्या काळात मंचर नगरपंचायतीला माझी वसुंधरा अभियानातून मिळालेल्या पुरस्काराविषयी माजी सरपंच दत्ता गांजळे यांनी शंका घेतली। जाधवांच्या 3 वर्षाच्या कारभाराची जंत्रीच त्यांनी मांडली आहे। नुकताच पैसा खाण्याचा रोग जडलेल्या या अधिकाऱ्याने रस्त्याच्या कडेला झाडं लावताना त्यातही पैसा खाल्ल्याचं त्यांनी म्हटलं। जाधवांनी कर्जतला असताना माझी वसुंधरा अभियानाचा गवगवा केला होता, तसाच गाजावाजा त्यांनी मंचर शहरातही केला। या अभियानाचं नाव पुढं करून शहराच्या रस्त्याच्या दोन्ही कडेला झाडं लावण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं। 15 ते 20 रुपये किंमत असलेली रोपं 300 रुपयांना विकत घेऊन जाधवांनी कळसच गाठला होता। झाड लावण्याचं काम NGOला देण्यात आलं होतं। त्यांच्या नावाखाली इंदोरे म्हणून वार्षिक देखभाल दुरुस्तीचं काम दिलेल्या संस्थेच्या नावावर 8 ते 9 लाख रुपयांचं बिल काढून घेण्यात आलं। जाधवांनी पुढाऱ्यांना विकास कामामध्ये गुंतवून छोट्या छोट्या कामामधून पैसा खाण्याचा कार्यक्रम पद्धतशीर पार पाडला। तसंही छोट्या कामांमध्ये कोणाला संशय येत नाही। अशा अधिकाऱ्यांच्या काळात पंचायतीला माझी वसुंधरा अभियानातून खरोखरच पुरस्कार मिळाला की वरच्यावर अधिकाऱ्यांना मॅनेज करून तो विकत घेण्यात आला, असा संशय गांजळे यांनी केलाय। माझी वसुंधराला बक्षीस मिळालं या नावाखाली त्यांनी हा सेम गाजावाजा कर्जतला केला, तोच मंचर शहरात केला। फक्त कागदावर कामं घ्यायची, त्याच्यात पैसे कमवायचे, वरच्या अधिकाऱ्यांना काहीतरी पैसे द्यायचे, पुरस्कार मिळवायचे, हा त्याचा साधासुद्धा फंडा आहे। आपण जर मंचर शहरात जी झाडं लावलेली पाहिली असेल, मग शेवग्याची असेल, वडाची असेल किंवा इतर जी झाडे आहेत, आता शेवग्याचं झाड साधारण एक 15-20 रुपयाला भेटतं, ते 300 रुपयाला दाखवणे, वडाची झाडं असतील ती महाग किमतीने दाखवणे। सगळ्यात हाईट म्हणजे मंचर शहरात ज्या काही विविध NGO असतील किंवा बँकेंनी झाडं लावण्यासाठी दिली होती रस्त्याच्या दुतर्फा, त्याच्या नावाखाली 8-9 लाख रुपयाची एक इंदोरे म्हणून वार्षिक ज्याच्याकडे टेंडर आहे देखभाल दुरुस्तीचं, त्याच्या नावावर बिलं काढून घेणे। म्हणजे कुठल्याच गोष्टीत या बाजाराने खाण्याचं सोडलेलं नाही। म्हणजे झाडे असतील, झाडांना पाणी घालायचं तर ते विषय सोडून द्या। आज झाडाच्या शेणाचा पण मी विषय तुम्हाला सांगितलेला आहे। म्हणजे मग हा पुरस्कार नक्की कसा भेटला, या पुरस्काराचं सुद्धा ऑडिट झालं पाहिजे का बाबा खरंच हा रिअल झाला आहे का फक्त कागदावर झाला आहे, हा सुद्धा एक मोठा विषय आहे।